नमस्कार, नमस्कार, नमस्कार. कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपल्याबरोबर एक नाही, दोन स्पेशल गेस्ट आलेले आहेत. अ, अमोल कराडकर द हिंदूचे ज्येष्ठ पत्रकार आहेत. अमोल, स्वागत आहे तुझं. धन्यवाद आपल्याबरोबर आदित्य. दुसरे गेस्ट आहेत, ते म्हणजे क्रिक इन्फोचे शशांक किशोर. सर, तुमचं स्वागत आहे. शशांक किशोर, क्रिक इन्फो मधनं आपण वेगवेगळ्या स्टोरीज वाचतो, पण ते खूप चांगले स्टोरी टेलर आहेतच. पण आता त्यांचं आरसीबी वरती एक पुस्तकही येत आहे, म्हणजे जो क्लब सगळ्यांचा आवडता आहे, रील्स मधनं, शॉर्ट्स मधनं, मुंबईमध्ये तरी किंवा आपल्या कट्टेकऱ्यांसाठी तरी. तर त्या क्लब वरती आणि बंगलोरच्या कल्चर वरती एक पुस्तक येत आहे त्यांचं. तर आज आपण विषय असा निवडलेला आहे की आयपीएलचा हंगाम चालू आहे. आयपीएलला आता 18 वर्ष झालेली आहेत. आपण जगातल्या बाकीच्या लीग्स बघतो त्या 100 वर्ष जुन्या आहेत. तर आयपीएलने गेल्या 18 वर्षामध्ये कशा प्रकारचं कल्चर डेव्हलप केलेलं आहे, कशा प्रकारची ब्रँड लॉयल्टी डेव्हलप झालेली आहे, या विषयावरती आपण आज अमोल आणि शशांक यांच्याशी दोघांचीही या विषयावरती गप्पा मारणार आहोत. मला खात्री आहे की कट्टेकर यांना हा विषय एक वेगळा विषय म्हणून नक्की आवडेल, कारण आपण नेहमीच मॅच रिपोर्ट्स आणि यांनी चांगलं परफॉर्म केलं, त्यांनी चांगलं परफॉर्म केलं या विषयावरती बोलत असतो. पण हा एक वेगळ्या टॉपिक वरती आज आपण गप्पा मारणार आहोत. तर तुमच्या दोघांचंही स्वागत आहे. शशांक, आता पुस्तक येतंय आणि त्याच्यावरतीच अभ्यास आहे, तर अर्थातच सुरुवात बंगलोर स्टोरीनी झाली पाहिजे. तर आरसीबीचं नक्की आरसीबीच्या म्हणजे स्टोरी काय नक्की आरसीबीची, म्हणजे कारण आम्हाला आरसीबीची स्टोरी एक फेल्युअर स्टोरी म्हणून माहिती आहे, पण नक्कीच चित्र वेगळं असणार आहे. फर्स्टली तुम्हाला दोघांना खूप थँक्स. मी एक बिग फॅन आहे तुमच्या शोची, रेग्युलर व्ह्युअर आहे. अँड ऑल्सो एक डिस्क्लेमर, माझं मराठी इज इम्प्रूव्हिंग, तो थोडा इंग्लिश थोडा मराठीमध्ये मिक्स करू मी बोलणार आहे. सो होपफुली दॅट इज फाईन. एकदम हा, तो आरसीबीची स्टोरी असा आहे की फर्स्ट 8-9 इयर्सची स्टोरी आहे की प्री विजय माल्या स्टोरी एंड पोस्ट विजय माल्या स्टोरी. 12 to 15 years IPL history you have to divide it into two stories. So the first 8 to 10 years ची स्टोरी आहे असं की इट्स अ सुपरस्टार कल्चर ड्रिवन टीम. Chris Gayle, Virat Kohli, AB de Villiers, basically a team centered around these three. And Vijay Mallya on his own एक flamboyant owner होते. तो he had that superstar culture, the Bangalore chi parties, the glitz, the glamour. So it was a team driven by superstars for the first 8-9 years and a flamboyant owner. Vijay Mallyaची एक्झिटच्या नंतर इट वॉज टेकन ओव्हर बाय अ कॉर्पोरेट एंटिटी. 2016-17 मध्ये Diageo came in. And they ran the show like a corporate, true corporate, who was only interested in balance sheet मध्ये काय आहे. So it didn't matter if the parties were lesser or the glamour was lesser or whatever it is, but they were focused on profits and they ran it like a true corporate. But त्यांनी एक आयडेंटिटी क्रिएट केलं and they built the franchisee around Kohli for the first few years, and then they realized that हे strategy work नाही होणार because Kohli obviously आता he's towards the last stages of his career, maybe 3 years, 4 years, how many ever longer. तो 2024 ची ऑक्शन चे पहिले त्यांनी डिसाइड केलं की they will break the superstar culture, not build the team around just one or two or three superstars, even if it means we have to pick a lot of local talent, players who are paper मध्ये blockbuster nahi hai but who are performers. We will focus on that. And over the years RCB, at least till 2016-17, त्यांच्या scouting system was slightly on the weaker side. It was largely picks, domestic statistic बघून या records बघून they used to pick players. Over the last 2-3 years खूप changes आले हैं
in terms of the way they go about scouting in local tournaments, and they've picked a number of players over the last 2-3 years, and that improvement has slowly helped them become a more stable team. Ata, if you look outside of Virat Kohli, they have got so many other performers, Indian performers. Devdutt Padikkal ahe, a strong performer in the KPL Maharaja in Karnataka, then Ranji Trophy, then domestic cricket. Jitesh Sharma from Vidarbha, Suya Sharma from Delhi. So there are a lot of other young Indian cricketers who have got a bigger platform now. So that has been a big change over the last 3-4 years, and that performance boost आता तुम्हाला it's coming to the fore. नाही, प्रश्नच नाही. तो एक भाग झाला. हा भाग शशांक सांगितला की हा टीम बिल्ड करण्याचा किंवा हे टीमचं कल्चर ओव्हर द पिरियड ऑफ टाइम कसं बिल्ड झालं. तर अमोल, तू थोडस याच्यावरती सांग की जेव्हा टीम म्हणजे जेव्हा फॅन्सच्या दृष्टीने मी म्हणतोय की आता शशांकने आपल्याला सांगितलं की टीम कशी इव्हॉल्व्ह झाली, खेळणारी टीम. ओके, तर आरसीबी साठी खेळणारी टीम पण आहे आणि एक बघणारी पण अतिशय मोठी टीम आहे, बरोबर. तर त्याच्यासाठी इंटेन्शनली तो फ्लॅम्बॉयन्स आवश्यक होता का? तो फॅन बेस नंतर कमी होऊन स्टेबल फॅन बेस 2016 नंतर आला असेल. त्या बायफर्केशन बद्दल काय वाटतं? इंटरेस्टिंग पॉइंट आहे आदित्य. पहिल्यांदा थँक्यू. शशांक आणि मी 15 वर्ष ओळखतो आणि आज मी त्याला पहिल्यांदा मराठी बोलताना ऐकतोय. ओके, त्याच्यामुळे तुझ्यामुळे मला त्याच्याशी मराठीतनं गप्पा मारता येते, त्यापेक्षा मोठी गोष्ट नाही. आज कमिंग बॅक टू द पॉइंट, मी तुला एक गंमत सांगतो. हे जे तू म्हणलास ना फॅन्सचं परसेप्शन, आणि जसं तू म्हणलास की आरसीबी तुझ्यासाठी, कारण काय तू मुंबई इंडियन्स सुरू व्हायच्या आधीपासून मुंबई इंडियन्सचा फॅन आहे असं तुझं म्हणणं असतं. तू आणि तुझ्यासारखे जे फॅन्स आहेत, तर 5 टायटल्स आणि 0 टायटल याच्यावर तुमचा विषय संपतो. ओके, मुद्दा असा आहे, मुंबई इंडियन्स पहिल्या 17 वर्षांमध्ये 10 वेळा प्लेऑफ्सला पोहोचले. म्हणजे पहिल्या 2 वर्ष प्लेऑफ्स नव्हते, ते आपण प्लेऑफ समजू सेमीफायनलच्या टॉपच्या. मुंबई इंडियन्स 10 वेळा प्लेऑफ्सला पोहोचले. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर नव्हे, बॉम्बे म्हणेन मी मग. तर ते 9 वेळा पोहोचलेत पहिल्या 17 वर्षात प्लेऑफ्सला. ओके, सो सातत्यपूर्ण कामगिरी आहे का? तर नक्की आहे. शेवटची पायरी पार केली जाते का? नाही. त्याच्यामुळे हा मुद्दा फॅन्स आपल्या कन्व्हिनियन्सने विसरतात किंवा वापरतात. मी फक्त सांगतोय. दुसरा मुद्दा, तू जे म्हणलास की आज हा विचार कर, मुंबई इंडियन्सच्या इतिहासात, म्हणजे जर मुंबई इंडियन्सनी नावापासूनच ग्लोबल अपील, पहिल्यांदा सचिन तेंडुलकर, नंतर रोहित शर्मा, ती जी लोकल स्टार जो ग्लोबल स्टार आहे याच्यात गुंतवणूक होती, ओके, ती बाकीच्या तिन्ही फ्रँचायझीज मध्ये, जे सो कॉल्ड मोठ्या फ्रँचायझी आपण समजतो, KKR, आरसीबी आणि CSK, या तिघांमध्ये KKRला पहिल्या 3 वर्षाचं लक्झरी होती, नंतर नाही. त्यांच्याकडे लोकल स्टार नाहीये. ग्लोबल सुपरस्टार आहे का? प्रश्नचिन्ह आहे. पण या 3 टीम्स मुंबई इंडियन्स पेक्षा जास्त लॉयल फॅन्सच्या आहेत. आज मुंबई इंडियन्सनी होम ग्राउंडवर त्यांच्या कॅप्टनला आणि टीमला बू केलं. एक सामना नाही, अख्खा हंगाम केलं. ते टीमच्या हात धरून मागे लागले, ते एका खेळाडूच्या हात धरून मागे नाही लागले जेव्हा कॅप्टनच्या मागे. ती गोष्ट शशांकला विचार तरी करेल का की ती आरसीबीत होईल किंवा चेन्नई सुपर किंग्स मध्ये होईल विशेषतः? शशांक? नाही, बिलकुल नाही. 2019 मध्ये आय थिंक आरसीबी फिनिश्ड 8th or 9th, and 8th home game, last home game la it was a full house with a huge banner saying we believe in you. So asं नाही आहे की आरसीबी fan base is not big massive because they only keep winning. They have not won a title, but having said that, त्यांनी एक culture build केला आहे of fans. Some may call it toxic fans, whatever. Every team has one or a few sections of fans who can be toxic, व social media वर येऊन comments या trolling करायचं, all that is very normal. But as a franchisee, over the last
5 to 6 years, especially from even more so from the pandemic, RCBG fan base has grown tremendously because of the efforts that the team काढले to build the fan group. नाही, पण मला शशांक तेच विचारायचंय, सॉरी मी इंटरप्ट करतोय, पण हे म्हणजे ही लॉयल्टी किंवा हा फॅन बेस हा कशामुळे निर्माण होतो आणि टीम बरोबर स्ट्रॉंग बॉन्ड ठेवून 18 वर्ष राहतो? कारण हे इनिशियल स्टेज आहेत, म्हणजे आपण जरी आता 18व्या वर्षात असलो तरी ही इनिशियल स्टेज आहे असं आपण म्हणू शकतो कल्चर डेव्हलप होण्याच्या दृष्टीने. तरी सुद्धा असं काय स्पेशल आहे की आपण 18 वर्ष जिंकत नाही आहोत? आणि म्हणजे हेही दिसतंय, म्हणजे ऍज अ क्रिटिक किंवा ऍज अ पर्सन हु इज ट्रॅकिंग क्रिकेट, की ओव्हर द इयर्स आपल्या टीमनी खूप ब्लंडर्स केले आहेत आणि ज्या इझिली अवॉइड करता आल्या असत्या. असं असून सुद्धा प्रत्येक वर्षी आपल्या टीमला येऊन सपोर्ट करणं आणि आपल्या टीमला चीअर करत राहणं, हे डेव्हलप कसं काय होऊ शकतं? म्हणजे म्हणजे हे अभ्यासाच्या दृष्टीने मी म्हणतोय, हे चूक बरोबर आहे का विषयच नाहीये, हे आरसीबीच्या दृष्टीने चांगलंच आहे, पण हे डेव्हलप कसं झालं? तो फर्स्टली बँगलोरची क्रिकेट कल्चर has anyway been strong. असं नाही आहे की it is a small town that has had to develop culture like some other city, like say an Indore or Lucknow. So Bangaloreची culture is anyway rich in cricket. खूप 90s मध्ये तो almost the entire Indian team 7-8 players from Karnataka होते. So the culture is deep rooted. असं नाही आहे की culture has only come up since 2008 when the IPL started. The IPL started when RCB had Anil Kumble, you had Rahul Dravid, two of the biggest icons of Indian cricket at that time outside of Sachin, Saurav, Lakshman, all these guys, Sehwag. So they were part of the franchisee for the first 2 or 3 years. So that built that local factor. But after the pehla mega auction च्या नंतर, when RCB let go of Kumble, let go of Rahul Dravid, that was potentially the time that RCB they had to recalibrate. They did not have a local star. And that is when they retained a future star, Virat Kohli, who was not among the big names at that point. The first 3 years IPL records, if you look at it, Virat Kohli had not performed great. His record was very average. But the 2010 नंतर breakout year होता त्याचा one day cricket मध्ये. It was after that त्यांनी decide केलं की we will bet on Virat Kohli being the face of this brand for the next how many ever years, the future. And that big call that त्यांनी 2010 मध्ये they took, that has kind of helped now create an identity of their brand centered around Kohli. And एक two-way street आहे. It's a two-way thing, reciprocal relationship आहे, and not just a transactional relationship. Virat Kohli has echoed that same level of loyalty, warmth that a player has, now that franchisee, whatever they've given him, he's given it back. And he's reciprocated that. एक connect है Virat Kohli Bangalore. Similarly, they are able to build that connect with a Chris Gayle, with an AB de Villiers. So each of these players, the superstars as we call it, they've been able to build this culture and they've been able to sustain this and reciprocate the same warmth and identity that the city has given. That is why the fans flock to the ground. And that is what has carried the team over the years through years of heartbreak. Finals Madayon, they lost. Playoff Madayon, they lost. And the reciprocity that the players need develop केला and they've given back. पण मला आता मेन विचारायचे म्हणजे कोहली 2010 साली रिटेन कसा झाला इज अ वेगळा, म्हणजे हा वेगळा विषय आहे. पण तो मुळात पहिल्या IPLच्या वेळी अंडर-19 वर्ल्ड कप नंतर RCB कडे आला कसा, ही एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे. ती तुमच्या दोघांपैकी कोणाला सांगायची असेल तर ते ऐकायला नक्की आवडेल कट्टेकरांना. RCBचे फर्स्ट चॉईस ऑफ
प्लेयर होते मनीष पांडे होता अँड विराट कोहली मनीष पांडे दोघं इंडिया अंडर-19 टीममेट्स होते 2008 मध्ये. 2008 अंडर-19 वर्ल्ड कप मलेशियामध्ये इट वॉज हॅपनिंग अँड at that time BCCI हे डिसाइड केलं की अनकॅप्ड प्लेयर्स will not be part of the auction. Uncapped players can be signed separately by the teams. And at that point RCB ने डिसाइड केलं की मनीष पांडे is who they will go after. मनीष पांडे कर्नाटकाची प्लेयर होता. क्रिकेटमध्ये 2008-9 मध्ये ब्रेकआउट झाला तो that was the first choice that they wanted. So agents, player agents, Malaysia मध्ये जाऊन they wanted to sign all these players. So RCB ने मनीष पांडे like contract तयार केलं and मनीष पांडे sign करायला होता. But one day before he was supposed to sign the contract, मनीष पांडेने RCB ला सांगितलं, चारू शर्मा त्यांच्या CEO ला सांगितलं की आता खूप सारे एजंट्स आलेत इथे and they are asking us to negotiate and त्यांनी सांगतात की आम्ही तुम्हाला गाडी देतो या बंगला देतो, all these things negotiation चालले आहे. So मला थोडा I'm not sure what to do. तो हे RCB नी BCCI ला सांगितलं. विजय माल्या then called up शरद पवार who was the BCCI president. त्यांनी ललित मोदीला सांगितलं की हे एजंट्स वगैरे बंद करायच्या पाहिजे आता. Let us now stop this signing of under-19 players outside auction. त्यांना टुर्नामेंट मध्ये कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. So they stopped this process of signing players outside at the under-19 World Cup. And they brought in a rule कि we will bring in a draft after the World Cup. So until now it was Manish Pandey who RCB wanted to sign. त्याला नंतर next 1 or 2 weeks नंतर इंडियाने वर्ल्ड कप विन केलं. They beat South Africa in the final. Virat Kohli was the under-19 World Cup winning captain. That is when the plate changed. RCB la aata, they decided that they were a team that wanted glamour. Aata Virat Kohli fit into that image as that glamour boy. So they changed their idea of having Virat Kohli and not initially as Manish Pandey. But the draft मध्ये एक rule होता की each team will have 2 picks. And then random lots टाकून each team will get the chance. So the first lot draft मध्ये it was Delhi Daredevils. So आता Delhi Daredevils ला obviously विराट कोहली होम बॉय आहे. त्यांच्या अमृत माथुर. So असं होतं की it was a no brainer. सगळ्यांना वाटलं की आता विराट कोहली will go to Delhi because it is an easy pick. Home boy, World Cup winner, एक poster boy आहे who's or future superstar. So but Delhi ने pick केलं कोण? प्रदीप सांगवी. And खूप लोकांना असं वाटतं की दिल्ली why did they pick Kohli? Why did they not pick him? Actually if you look at it auction मध्ये त्यांच्या स्क्वॉड मध्ये वीरेंद्र सहवाग होता, तिलकरत्ने दिलशान होता, गौतम गंभीर होता, मनोज तिवारी होता. So the top order was full. So there was no space to fit in another player. Whereas त्यांच्या bowling was slightly weak. त्यांना असं वाटलं की एक left arm seamer we can pick. So they picked Pradeep Sangwan at that time. Perfectly logical decision at that point. कोणाला माहिती होतं at that point of time Virat Kohli is a future superstar. From that squad of 15, there are 7 or 8 players who have fallen away. असं नाही आहे की they are all playing. So nobody knew, it was a gamble. So त्यांनी प्रदीप सांगवानला पिक केलं. The moment they picked Pradeep Sangwan, RCB चे second होतं. Within a matter of 1 millisecond, त्यांनी paddle race करून Virat Kohli, thank you, खतम. That is the story of how Virat Kohli came to Bangalore. So initially Manish Pandey होता. Then once the BCCI ने the signing process stopped केलं during the tournament and draft introduced केलं, then it changed to Virat Kohli. And then Virat Kohli came to Bangalore. And now असं आहे की relationship, it is hard to imagine RCB without Kohli and Kohli without RCB. And it's still going strong. इंटरेस्टिंग. अमोल काय ऍड करायचं? हा म्हणजे आता आपण आपला जो प्रेक्षक वर्ग आहे ना त्यातल्या बरेच जण विसरले असतील आणि एक पिढी अशी आहे की ज्यांना हे आठवतही नसेल कारण काय ते IPL बरोबर वाढलेली पिढी आहे.
तर त्यांना प्रश्न पडेल की हे काय चाललंय, ऑप्शनच्या बाहेर कसली सायनिंग चालले डोमेस्टिक प्लेयर. तर पहिल्या IPL ऑप्शनच्या वेळेस पहिल्या 6 IPL ऑप्शन फक्त आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या खेळाडूंचा लिलाव व्हायचा, कॅप्ड प्लेयर्सची ऑप्शन व्हायची. त्याच्यामुळे आणि टाइमलाईन्स ज्या आता शशांकने सांगितल्या, तर पहिली IPL ची ऑप्शन झाली मुंबईमध्ये 19 फेब्रुवारी 2008ला. तारीख कदाचित 1-2 दिवस इकडे तिकडे होत असेल. तो ड्राफ्ट जो झाला ना, जो शशांक आता त्यांनी सांगितलं अंडर 19 प्लेयर्सचा, तर 2 मुद्दे. 19 फेब्रुवारीला IPL ऑप्शन झाली, तेव्हा सगळ्या संघांचा कोअर रेडी झाला, जे आता दिल्लीचा टॉप ऑर्डर सेट झाली होती. त्याच्यानंतर त्यांना डोमेस्टिक प्लेयर्स साईन करणं अलाउड होतं. आणि ऑफिशियली नियम काय होता की कुठल्याही अनकॅप डोमेस्टिक प्लेअरना मॅक्सिमम $50,000 म्हणजे तेव्हाचे 20 लाख रुपये मिळणार होते. त्याच्यावर ऑन पेपर देता येत नव्हतं. त्याच्यामुळे ही जी चढावट लागली, अंडर 19चा वर्ल्ड कप चालू होता, लिलाव झाला तेव्हाच, आणि भारत जसा जिंकत गेला तसा दर मॅच नंतर जास्त जास्त एजंट्स इथे कोलालंपूरला पोचायला लागले. 2 मार्चला विराट कोहलीने वर्ल्ड कप जिंकला आणि ते परत आल्यानंतर 11 मार्चला तो अंडर 19 प्लेयर्स साठीचा फक्त ड्राफ्ट झाला. त्याच्यामुळे 11 मार्च पर्यंत सगळ्या संघांचं जवळजवळ नक्की झालं होतं. त्याच्यामुळे आणि त्याच्यात प्रत्येक म्हणजे एकाड एक प्लेअर घ्यायचा होता. दिल्लीचा पहिला त्यांनी प्रदीप सांगवान घेतला, त्याच्यानंतर RCBची चिठ्ठी आली, तेव्हा मुंबईची पहिली चिठ्ठी आली तेव्हा त्यांनी मनीष पांडेला घेतलं होतं. त्यातल्या मनीष पांडेने डेब्यू IPLचा मुंबई इंडियन्ससाठी केला होता. आणि RCBने दुसरी चिठ्ठी, दुसरा टर्न जेव्हा त्यांचा आला, तेव्हा त्यांनी आपल्या इक्बाल अब्दुल्लाला घेतलं. त्याच्यामुळे ते एकाडेक झाल्यानंतर तेव्हापासून पुढचा वर्ल्ड कप पण तेच फॉलो केलं 2010ला. 2012च्या वर्ल्ड कपला पण तेच झालं. आणि 2014 पासून अखेर फ्री मार्केट डोमेस्टिक क्रिकेटमध्ये पण फिल्टर झालं की सगळेजण लिलावात जातात. इंटरेस्टिंग. म्हणजे 2014च्या आधीपर्यंत सगळे डोमेस्टिक आरसीबी खेळाडू हे वन मोर स्टोरी आरसीबीचे ते अंडर 19 वर्ल्ड कप इन आरसीबी. विजय माल्याला असं होतं की आफ्टर द कोहली एक्झाम्पल त्यांना वाटलं की एव्हरी अंडर 19 वर्ल्ड कप मध्ये वी विल गो पिक द कॅप्टन, बिकॉज कॅप्टन इज वन ऑफ द मेन प्लेयर्स इन द टीम. तो ऍक्च्युली तुम्ही लिस्ट इफ यू सी 2010 मध्ये त्यांनी अशोक मेनारियाला साईन केलं, 2014 मध्ये विजय झोलला साईन केलं, क्योंकि तो कॅप्टन होता अंडर 19 इंडियन टीमची वर्ल्ड कप इयर. सो ऍक्च्युली दॅट ट्रेंड सुरू झाली विराट कोहली फ्रॉम देअर ऑनवर्ड्स टू पिक the captain who is one of the main players of the under 19 world cup. Whether right or wrong, Virat Kohli set an example from there. And त्याला नंतर under 19 world cup ची profile खूप वाढलं because of IPL also and also globally, that lot of teams, scouts started noticing this tournament a lot more to handpick talent, which we are seeing even today. I mean, Vaibhav Suryavanshi Asia Cup मध्ये खेळला, India aim under 19 ला खेळला against Australia. Now he's scored 100. 14-year-old coming into the IPL, signed for 1.1 CR. So that trend started from 2008-10 onwards. The under 19 World Cup started being followed a lot more. इंटरेस्टिंग. म्हणजे कट्टेकरांना नक्कीच ही स्टोरी इंटरेस्टिंग वाटेल, पर्टिक्युलरली विराट कोहली RCB कडे कसा गेला. मला RCBच्या बरोबर दुसरं एक एक्झाम्पल वाटतं. म्हणजे RCB कडे विराट कोहली आला, हाही म्हणजे बंगळुरूचा नव्हता. तसंच दुसरा एक प्लेयर जो शेजारच्या राज्यातल्या टीमकडे गेला आणि तो ऑक्शन मध्येच गेला, पण त्याला कितीची बोली लागली हे काही कोणाला माहिती नव्हतं. म्हणजे अजूनही माहिती नाहीये ती कितीची बोली होती. अमोलला किंवा शशांकला कोणाला माहिती असेल तर त्यांनी सांगावं. पण त्या टीमनेही त्या एकाच प्लेअरच्या भोवती आपला ब्रँड डेव्हलप केलाय. तर पण त्यांनी अर्थात टायटल जिंकलेली आहेत. अर्थातच मी बोलतोय महेंद्रसिंग धोनी आणि चेन्नई सुपर किंग्स बद्दल. तर जसं बंगळुरूमध्ये लॉयल फॅन बेस झालेला आहे, तसा चेन्नई सुपर किंग्स मध्ये सुद्धा झालेला आहे का चेन्नई सुपर किंग्सचा फॅन हा जास्ती महेंद्रसिंग धोनीचा फॅन आहे? शशांक? चेन्नई सुपर किंग्सला एक
ॲडव्हान्टेज या डिसएडव्हान्टेज वॉट एव्हर यू कॅन कॉल इट होतं 2008 मध्ये की त्यांना एक आयकॉन प्लेअर नव्हता. कोलकाताला सौरव गांगुली होता, मुंबईला सचिन तेंडुलकर, बँगलोरला अनिल कुंबले, दिल्लीला वीरेंद्र सहवाग, लक्ष्मण फॉर सनरायझर्स. सो चेन्नईला एक आयकॉन इंडियन प्लेयर नव्हता ॲट दॅट पॉइंट इन टाइम. So they decided that they will pick somebody from the auction. In 2007 मध्ये India won the T20 World Cup. So N. Srinivasan, their promoter, who had this culture of running cricket in the city for 35 years, त्यांच्या first division teams, state cricket वगैरह promote करत होते. So he wanted MS Dhoni because he felt perfect fit for the brand because he's a young captain, World Cup winning captain. त्यांना एक आयडेंटिटी क्रिएट करायला पाहिजे होतं अँड धोनी फिट इन परफेक्टली. सो ॲट दॅट पॉइंट इन टाइम धोनीला त्यांनी ऑप्शन मध्ये $1.5 million साइन केला आय थिंक, अँड ही वॉज टू गेट 15% मोर देन दॅट द कॉस्टलीएस्ट प्लेयर इन द टीम. सम देयर वॉज अ रूल ऑफ दॅट काइंड. सो दॅट इज हाऊ दे गॉट धोनी इन द ऑप्शन. अँड ओव्हर द इयर्स फर्स्ट 2 years तो ऍक्च्युअली चेन्नई सुपर किंग्स नाही टायटल विन केलं. 2010 मध्ये ते स्टार्टेड देअर विनिंग रन अंडर MS धोनी, ऑल्सो अंडर स्लाइटली फॉर्च्युटियस सर्कमस्टान्सेस. त्यांना ऍक्च्युअली ऍट वन पॉइंट असं वाटलं की त्यांनी प्ले ऑफ मध्ये या सेमीफायनल मध्ये नाही जाणार, बट धर्मशालामध्ये एक आयकॉनिक इनिंग्स खेळलं धोनीनी. 60 ऑड रन्स इन द लास्ट 5 overs चेस करून, फेस पंच करून. The emotion, first time you could see Dhoni show emotion in an IPL or any stage platform, की त्यांनी असं सांगितलं की फ्रँचायझी खूप इतकं बॅकिंग दिलंय आम्हाला, दे आर पेइंग यू सच बिग अमाउंट ऑफ मनी, आम्हाला हे ट्रस्ट रिपे करायला पाहिजे होतं. फर्स्ट 2 years वी कुडंट डू, आता मी आलोय प्ले ऑफला. अँड ही वेंट ऑन टू विन द ट्रॉफी. That is when that identity of Dhoni and Chennai Super Kings started building, strengthening. असं नाही की फर्स्ट 2 years it was not there, it was there, but ते सिमेंट झालं 2010 मध्ये. and then he won the World Cup for India 2011. त्याला नंतर बॅक टू बॅक IPL जिंकली त्यांनी, चॅम्पियन्स लीग जिंकली in 2012. so that is that legacy that started building at that point in time with MS Dhoni. and Chennai मध्ये it is superstar culture of whether it's cricketers, whether it's film stars, and they had another superstar, Rajnikant, global icon, but in Chennai he is God. And he was not from Chennai, right? He was originally a Maharashtrian, settled in Bangalore, then went to Chennai for films. So technically त्यांनी चेन्नईची आयडेंटिटी नव्हता त्यांना. He came to Chennai to create an identity. So at that point लोकांना असं वाटलं की here is another leader who is not from Chennai, but he's come here to create an identity. At that point comparisons शुरू झाली की रजनीकांत, धोनी, and that fandom, that superstardom, that culture of movies, cricket, everything blended together, and Dhoni became this larger than life figure at that point in time. And it also helped that the team started winning, they had titles, and that is continued over the years. अमोल, चेन्नई धोनी आणि CSKच्या बाबतीत मला गेल्या काही वर्षांमध्ये मला काय वाटतं माहितीये का, संघाचा परफॉर्मन्स, कामगिरी थोडी टॉपसी टर्वी आहे. ओके, सातत्य नाही जे सुरुवातीच्या पहिल्या दशकभरात होतं. ओके, परंतु आता मला असं वाटतं कदाचित बाहेर बसून म्हणजे तमिळनाडूच्या पलीकडे बऱ्याच फॅन्सना असं वाटू शकत असेल की फक्त कमर्शियल गोष्टींसाठी धोनी खेळत राहिला आहे, तर त्याचा इमोशनल कनेक्ट आहे. आणि आता चेन्नई सुपर किंग्ज आणि तमिळनाडू, फक्त चेन्नईच नाही, हा बॉन्ड, हा कनेक्ट हा धोनीच्या पलीकडचा आहे. धोनी नसेल, पुढची 5 वर्ष कोणीही कर्णधार असेल, ऋतुराज असेल नसेल, अजून कोणी झालं, ऋतुराजनी तीच लेगसी कामगिरीच्या बाबतीत पुढे नाही नेऊ शकला तरी चेन्नई सुपर किंग्जचा फॅन बेस हा कमी होणार नाहीये. तो वाढला तर वाढूच शकेल, तो कमी नक्की होणार नाहीये. आणि ही गंमत विशेषतः चेन्नई सुपर किंग्ज आणि RCB विरुद्ध इतर IPL संघ याची आहे की एकदा ते कनेक्ट झाला ना, एकदा ही माझी टीम झाली ना की ती कायम माझीच टीम राहणार आहे.
ते काय करतायत, ते कुठे सीझन कुठे संपतोय त्यांचा, पॉइंट टेबल मध्ये कुठे आहे, त्यांनी फरक पडत नाही. इंटरेस्टिंग. मला आता मुंबई इंडियन्स वरती यायचंय. create an identity not just for Dhoni but for the others. To me, of the last 8-9 years, if you look, Raina was equally loved in Chennai. त्यांना एक टायटल दिला, चिन्नतला. That is like a deputy to Dhoni. So he had that title. So now they have given a title to Sam Curran. Sam Curran is called Kutti Singham. Kutti Singham म्हणजे small lion. छोटा. So they have developed this love and connect with a lot of their players, not just MS Dhoni. आता ऋतुराज गायकवाड पण, I think he's playing in CSK since 2019. It's now been 5-6 years. First year एक चान्स नाही मिळाली त्यांना. He was outside on the bench. कोविड इयर मध्ये खूप सपोर्ट दिला ऋतुराज गायकवाडला, क्योंकि he was out of action in the middle of a bio bubble because of COVID. And when he started, 3 ducks shuru zali, the IPL career started with 3 ducks. They backed him. He responded, repaid that faith. Now he's a retention material. Orange cap win kela the season that they won in 2021. So that emotional connect, the franchisee has also made efforts to connect with players, not just Dhoni. ऋतुराजनी जे 3 डक्स आणि मग त्याच्यानंतर त्याचा जो टर्न अराउंड झाला, त्याच्याबद्दल स्पोर्ट्स कट्टाची पण गप्पा मारताना सांगितलं होतं की धोनीने कसा कॉन्फिडन्स दिला आणि कसं त्याच्यासाठी चित्र बदललं पूर्ण करिअरच्या दृष्टीने सुद्धा, ते त्यांनी स्पोर्ट्स कट्टाची गप्पा मारताना सांगितलं होतं. चेन्नई सुपर किंग्सकडे बघताना हे लक्षात येतं की त्यांचा फॅन बेस हा हलणारा नाहीये, एकदम कट्टर लॉयल फॅन बेस आहे. तर आता मी मुंबई इंडियन्स वरती येतो. मुंबई इंडियन्सचं मला आठवतं जेव्हा त्यांनी लॉन्च केली होती टीम, तेव्हा त्यांचा मुळात त्यांचं अपीलच मुंबई इंडियन्स असं होतं. म्हणजे त्यांनी नावातच इंडियन्स ठेवलं होतं, कारण त्यांना हे दिसत होतं की त्यांना म्हणजे ज्या कदाचित असं असू शकतं की ज्या ठिकाणी बाकीच्या फ्रँचायझी नाहीयेत, तो सगळा फॅन बेस आपल्याकडेच खेचायचा आहे, म्हणून ते नाव होतं. का त्याच्या मागचा विचार काय होता ते मला माहिती नाही, पण मुंबई इंडियन्सनी कधीच असा प्रयत्न केला नाही माझ्या दृष्टीने. जर का मी चुकत असेल तर तुम्ही सांगा, की लोकल म्हणजे लोकल कल्चर डेव्हलप करायचं. ते आता कुठेतरी गेल्या 3-4 वर्षात असं इंटेन्शनली केल्यासारखं वाटतंय, पण त्याच्या आधीपर्यंत तरी त्यांचा प्रयत्न हा एक युनिव्हर्सल फ्रँचायझी म्हणून टीमला पोझिशन करण्याचा आणि एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न होता. नॉट नेसेसरीली त्यांना हवा होता मुंबईतला फॅन बेस किंवा महाराष्ट्रातला फॅन बेस. तुम्हाला काही वाटतं याच्यात वेगळं? मुंबई इंडियन्सला आय थिंक फर्स्ट 2-3 सीझन्स त्यांना ऍक्च्युली आयडेंटिटी वॉज बिल्ट अराउंड सचिन. द रिअल अँड ऑल्सो फर्स्ट सीझन मध्ये त्यांच्या एक कॉन्ट्रोवर्सी झालं हरभजन सिंगची और श्रीशांतची. Then second season मध्ये they did not make the playoff for 2 seasons in a row. So first 2 years मध्ये Mumbai Indians had a bit of an identity crisis. Fine, Mumbai Indians ठेवलं नाव, but outside of that, त्यांचं picking of players, त्यांचं reputation actually as a build झालं from 2012, 13, 14 मध्ये, when they started scouting network. खूप build केली त्यांनी. They had scouts coming in, looking at the team, looking at different tournaments, domestic tournaments. विजय हजारे, मुश्ताक अली, DY पाटील, हे सगळ्या टोर्नामेंट्स त्यांनी बघून प्लेयर्स पिक करून, वेदर इट इज हार्दिक पांड्या, वेदर इट इज whoever else. I mean, they had picked outside. Kyron Pollard त्यांनी फर्स्ट पिक केलं चॅम्पियन्स लीग मध्ये आफ्टर ही परफॉर्म फॉर ट्रिनिडॅड अँड टोबॅगो. सो 2010 नंतर where they made the final, त्याला नंतर आलं ते आयडेंटिटी फॉर मुंबई ॲज अ टीम दॅट वॉज massively growing in the IPL. Outside of maybe Chennai or outside of Rajasthan Royals won the first year, but then they took a while to grow as a team. So Mumbai la identity ala after 2010 when they finished runners up, when they started scouting for players, scouting for talent, unearthing new players, त्यांना एक opportunity, एक platform द्यायचा. First 2-3 years, 3-4 years la Mumbai Indians did not give their uncapped players a platform directly to perform. त्यांना स्कॉलरशिप प्रोग्राम्स मध्ये इंग्लंडमध्ये घेऊन जायचं. त्यांना एक रिलायन्स त्यांच्या घनसोलीमध्ये एक फॅसिलिटी आहे तिथं
give them an opportunity to train through the year. So these are the things that they did outside of IPL की कोणी notice नाही केलं हे, but they did this for the player development outside. It is only when these players started doing well in the IPL after that opportunity मिळून, chance मिळून, that is when they started developing this reputation of being a very, very strong team that is interested in looking after the players outside of just the IPL. अमोल, तू तर मुंबई इंडियन्स ना येस, रिलायन्स वन नावाने, येस, रिलायन्स वन नावाने ती टीम खेळायची कॉर्पोरेट क्रिकेटमध्ये. रिलायन्सची डेव्हलपिंग प्लेयर्सची टीम, त्यांना अॅन्युअल कॉन्ट्रॅक्ट असायची, वर्षभराचा पगार मिळायचा, ज्याच्यात नॉट नेसेसरली IPL जसं आत्ता आहे ना, की रिलायन्सच टॅलेंट मॅनेज करतं असे निम्मे IPL कॅप्टनचे. तसं तेव्हा होतं की खेळा कुठल्याही संघामध्ये IPL मध्ये ते आमच्या हातात नाही, पण तुम्ही एम्प्लॉय रिलायन्स आहात, त्यामुळे नंतर ट्रेन करायला आमच्याकडे कधीही या, आमची दारं सतत खुली आहेत. आणि जसं शशांक म्हणला की पहिल्या 3-4 वर्षी चेन्नई सुपर किंग्स आणि टू एन एक्सटेंट KKR यांना ते IPL नक्की काय आहे ना हे पहिल्या 1-2 वर्षात समजलं होतं आणि ते कसं मॅनेज करायचं. राजस्थान रॉयल्सच्या बाबतीत ओके, पण बाकी सगळे संघ आहेत ना ते बऱ्याच अंशी, साध्या मराठीत सांगायचं म्हटलं तर देवर शूटिंग इन द डार्क. पहिली 2 ते 3 वर्ष नक्की कसं IPL चालतं हे IPL मध्ये जे लोक इन्व्हॉल्ड होते, जे लोक खेळत होते, जे लोक संघ चालवत होते, त्यांनाही समजत नव्हतं. अशा परिस्थितीत ते ट्रायल अँड एरर. त्यामुळे पहिले 2-3 वर्ष मुंबई इंडियन्सचं साधारण स्वरूप काय होतं, खेळाच्या बाबतीत म्हणा किंवा सपोर्ट स्टाफच्या बाबतीत म्हणा किंवा ऍडमिनिस्ट्रेशनच्या बाबतीत म्हणा, जे मी आणि माझे खास अशी परंपरा सगळीकडे चालू होती, मैदानावर मैदानाबाहेर सगळीकडे, राईट. ते हळूहळू जसं ऑर्गनाइज स्ट्रक्चर सुरू झालं, रिलायन्स फॅमिलीच्या प्रमोटर्सनी जेव्हापासून स्वतः सूत्र हातात घेतली तेव्हापासून ते जास्त चांगल्या पद्धतीने ऑर्गनाइज झालं आणि मग ते दर वर्षागणिक स्वरूप बदललं. तर मला दुसरा मुद्दा असा वाटतो, तू जो फॅन्सच्या दृष्टीने म्हणतोय आदित्य, तर म्हणजे कुठला लोकल फॅन टॅप करायचा हा मेजर प्रॉब्लेम आहे ना. मुंबई इंडियन्स, मुंबई महाराष्ट्र गृहीत धरतो ना. एनिवे मुंबईकराची मेंटॅलिटी अशी आहे की उर्वरित महाराष्ट्र गृहीत धरला जातो, आपल्याला फक्त मुंबईची पडली आहे, राईट. मग मुंबईत लोकल म्हणजे कोण हा पहिला प्रश्न उद्भवतो ना. त्याच्यामुळे पावशेर महाराष्ट्रीयन, पावशेर गुजराती आणि उरलेले अर्धाशेर उर्वरित सर्व भारतात भाषेच्या दृष्टीने आपण विचार केला तर सगळेजण आहेत मुंबईकर आणि महाराष्ट्रीयनच. त्याच्यामुळे लोकल कनेक्ट डेव्हलप करण्यापेक्षा ते सचिन तेंडुलकर कार्ड होतं ना, ते एनिवे ग्लोबल अपील होतं. त्याच्यामुळे ते नाव, ज्यांनी नाव शोधलं ना त्यांच्या मार्केटिंग टीम मधला, पहिल्या वर्षी त्यांनी पहिल्या प्रेस कॉन्फरन्सच्या वेळेस ते नाव आणि ते सुदर्शन चक्रवाला लोगो, त्याच्यात सगळ्या भारताचे विश्वाचे वेगवेगळे रंग ऍड करून, ओके, त्या व्यक्तीला सलाम की त्यांनी हा विचार तेव्हा केला आणि आता गेल्या 18 वर्षात ते कामगिरीतही परावर्तित झालंय. पण पहिली 2-3 वर्ष शशांक म्हटलं तसं सगळी गडबडच होती. पहिली 2 वर्ष, तिसऱ्या वर्षीच तर ते अंबाती रायडू आणि सौरभ तिवारी आले ना, ती CCI वाली युसुफ पठाणची सेंचुरी. बरोबर, म्हणजे तिसऱ्या वर्षीपासूनच वर्क व्हायला लागलं. पहिली तो संघ बघ तू आणि म्हणजे कळेल तुला. तेव्हा 30 खेळाडूंचा संघ होता ना, त्यातले कोण कोणाचे भाई भतीजा हे मी तुला एपिसोड रेकॉर्डिंग थांबल्यानंतर सांगतो. 2011 मध्ये असं पण झालं की त्यांना सूर्यकुमार यादवला टीम मध्ये नाही घेतलं चॅम्पियन्स लीग मध्ये, इंजुरी झाली होती त्याला. नेक्स्ट डे तो एक 100 मारला डोमेस्टिक लोकल क्रिकेट मध्ये. राईट सर, मी सांगू ती स्टोरी कारण काय मी थोडासा भाग घेतलाय त्याच्यात. हिंदुस्थान टाइम्स मध्ये होतो तेव्हा मी, आणि आमचा एक इंटर्न होता आनंद सचर नावाचा. त्याला खूप सिन्सिअर आणि उत्साही मुलगा होता तो. काही वर्ष नंतर हिंदुस्थान टाइम्स मध्ये पत्रकारिता करतो, आता स्वतःचा बिझनेस चालवतो. तर सूर्यकुमार यादवला त्या वर्षी 2 पिक्युलर केसेस होत्या चॅम्पियन्स लीग T20च्या, की एक होती मुंबई इंडियन्स, दुसरी होती रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू. 2011 IPL मध्ये क्रिस गेल डर्क नॅनिसच्या जागी येऊन IPL खेळला आणि गाजवली आणि तेव्हापासून सिनॉनिमस झाला. आणि 2011 चॅम्पियन्स लीगला
क्रिस गेल आणि डर्क नॅनिस दोघे जण आरसीबी साठी होते IPL संपल्यानंतर 4 महिन्यांनी. ओके, असं फक्त IPL आणि क्रिकेटमध्येच, विशेषतः जिथे भारतीय क्रिकेट जास्त इन्व्हॉल्ड असतात तिथे होऊ शकतं, राईट. तशीच गोष्ट मुंबई इंडियन्सची, त्यांनी सर्टिफिकेट दिलं होतं की आमचे अर्धा डझन भारतीय खेळाडू अनुपलब्ध आहेत, आजारी आहेत किंवा दुखापतग्रस्त आहेत. त्याच्यात रोहित शर्माचं पण नाव होतं, सूर्यकुमार यादव जो त्यांच्या बेंचवर होता, ओके, तोही त्या लिस्टमध्ये होता. त्याच्यामुळे त्यांना स्पेशल कन्सेशन म्हणून 5 ओव्हरसीज खेळाडू खेळायची परवानगी दिली होती चॅम्पियन्स लीगमध्ये. ही परवानगी झाल्यानंतर चॅम्पियन्स लीग सुरू व्हायच्या आधी अंडर-22 सिलेक्शन मॅच होती, ज्या मॅचमध्ये CS शेखर यांनी सूर्यकुमार यादवला बघितलं आणि त्यांनी द्विशतक झळकावलं. तो आनंद सचर तिथे दिवसभर बसून त्यांनी काय केलं, त्याची सर्जरी कधी झाली हे सगळं घेऊन आला आणि आम्ही हिंदुस्थान टाइम्समध्ये स्टोरी लिहिली की इंजर्ड, अनअवेलेबल फॉर चॅम्पियन्स लीग T20, सूर्यकुमार यादव स्कोअर्स 100 इन अ लोकल सिलेक्शन मॅच. ओके, त्याच्यानंतर मुंबई इंडियन्सला 5 अलाउ झालेच, पण सूर्यकुमार यादवचा डेब्यू झाला चॅम्पियन्स लीग मध्ये. And Mumbai win केले ते सीझन चॅम्पियन्स लीग. RCB they beat RCB in the finals. येस, हरभजन चहल ना, चहल पण होता ना हरभजन मला सिंग कर्णधार होता आणि चहल आणि सूर्याचा डेब्यू. चहल आणि सूर्याचा डेब्यू होता ना मुंबई इंडियन्स साठी त्यावेळी. ते पण हो. इंटरेस्टिंग आहे. पण आणि चहल मुंबई इंडियन्स साठी मला नाही वाटत की हे खेळला, IPL खेळला, फक्त चॅम्पियन्स लीग मध्ये चॅम्पियन्स लीग खेळला. हो, बघा मुंबई इंडियन्सने किती स्टार्स दिलेत. नंतर सूर्या KKR ला पण गेला, म्हणजे मुंबई इंडियन्सनेच आधी असं काही शोधलं ना. एनिवे, पण मला एक सांगा, आपण फक्त KKR आणि राजस्थान बद्दल पण बोललं पाहिजे, कारण त्या पण सुरुवातीपासूनच्या टीम आहेत. हैदराबाद बद्दल बोलायला नको, कारण त्याच्यात उलट सुलट होत होतं. पण आपण डेफिनेटली KKR, राजस्थान आणि पंजाब बद्दल सुद्धा बोललं पाहिजे, कारण मला RCB बद्दल जो प्रश्न आहे तोच विरुद्ध प्रश्न पंजाब किंग्स बद्दलही विचारायचा आहे. तर आपण, मला वाटतं, आधी तो प्रश्न घेऊ की पंजाब किंग्स किंवा आधीचं जे किंग्स 11 पंजाब होतं, जसा जेवढा स्ट्रॉंग फॅन बेस आपल्याला CSK चा दिसतो, RCB चा दिसतो, तशी लॉयल्टी आपल्याला पंजाबमध्ये का दिसत नाही, किंवा का ती आम्ही मिस आउट करतोय? मला असं वाटतं की एव्हरी इयर तुम्ही ऑक्शन टाइम मध्ये पंजाब रिहॅश करतात त्यांचे स्क्वॉड्स. सो एव्हरी इयर एक नवीन आयडेंटिटी करायला पाहिजे असतं त्यांना. सो दॅट इज द बिगेस्ट प्रॉब्लेम दॅट दे हॅव फेस्ड. ऑल्सो अजून एक रिझन हे आहे की त्यांचे होम ग्राउंड एक आयडेंटिटी नाही आहे. तुमचं होम ग्राउंड कुठे आहे? तर मुंबई इंडियन्सला वानखेडे आहे, RCB ला चिन्नस्वामी आहे, चेन्नई सुपर किंग्सला चेपॉक. बट पंजाब किंग्स एक सीझन मध्ये they played their home games even in Cuttack. There was one season where they played their home games in only Dharamshala, now Mohali, now Molanpur. So there is no proper home base that the team has been able to root themselves to. That is one of the biggest reasons I feel Punjab Kings la asa azun they are struggling with creating an identity. But this year the signs are promising. मुलनपूर मध्ये ते नवीन स्टेडियम मध्ये एक सुपर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलं आहे त्यांनी. They have contributed significantly to it, and आता now that the team is performing really well in start of a new cycle, there is hope. But over the last 18 years, asa तुम्ही if you look at the list, every year Punjab the biggest spenders at the auction, because they also release the most number of players. A continuity नव्हतं त्यांना over the years, and that is because they have not been able to win. Also अजून एक प्रॉब्लेम आहे की पंजाब is consisting of multiple owners. So because of which there have always been this friction. एक ओनरला wanted this player, अजून एक ओनरला wanted that player. So they've always had this difference of opinion. Sometimes हे difference of opinion public domain मध्ये आले. We have seen it as reporters on the field. So that has not helped them build a cohesive team. Every year chopping, changing, खूप करून, they have only struggled because of that. And that is one of the reasons why the fans have also been, I think it's entirely possible that त्यांना खूप tired झाले होते, because they've not been able to, they felt that they didn't have a team that they deserved. After that has changed now with Ricky Ponting coming in, Shreyas Iyer coming in.
मला काय वाटतं, पंजाब आणि जयपूर, विशेषतः पंजाब आणि राजस्थान रॉयल्स पहिल्या टीम्स पैकी दोन अशी प्रॉमिनंट सेंटर्स होती ना, जिकडे क्रिकेट कल्चर खूप कमी होतं. ओके. जिकडे वर्षातले 300 दिवस क्रिकेट खेळलं जातं मैदानांवर, हेच कल्चर नव्हतं सुरुवात करण्यासाठी. मग पुढची स्टेप, जसं आपण या ज्या 4 मोठ्या टीम्स म्हणतो, त्याच्या प्रत्येक मैदान मॅचला 500-700 लोक रस्त्यावर जाता येता बघत उभे असतात ना, अजूनही असतात. 2008 मध्ये तर नक्की असायचे. राईट. तिकडे हे कल्चरच नाहीये. त्याच्यामुळे वेळ काढून पैसे भरून, म्हणजे मला एक किस्सा आठवतो तुला, पहिल्या 2-3 वर्षातला असेल, तेव्हा पंजाब किंग्सचा एक मोठा अधिकारी, ओनर नाही, तो मुंबईतल्या सामन्याकरता आला होता. 2011ची गोष्ट आहे ही, पॉल वलथाटी याचा सीझन त्यावेळेस. ते मला विचारत होते की काय रे तुमचं 12,500 रुपये तिकीट आहे बॉक्सचं, तेव्हा होतं, CCI ला खेळत होते ना, नाही 2011 वानखेडेचा सीझन होता. तर 12,500 रुपये हॉस्पिटॅलिटी तिकीट होतं. आणि तेव्हा मुंबई इंडियन्स अल्कोहोल सर्व करायचे नाही स्टेडियम मध्ये. ओके. तर ते म्हणले मला, म्हणजे काय करायचं, मी डोकं फोडतो, मी तिथे मी सांगतो 5,000 रुपयात अनलिमिटेड हॉस्पिटॅलिटी, रात्री दुपारी 4 वाजल्यापासून रात्री 12 पर्यंत तुम्हाला हवं तेवढं खा प्या. पण तिथे कोणी पैसे देऊन तिकीट घ्यायचं कल्चरच नाहीये. सगळ्यांना फुकट हवंय, फक्त फुकट ते पौष्टिक, ही तिथे मेंटॅलिटी आहे. युवराज सिंग सारखा स्टार प्रेझेन्स असतानाही फॅन्स आले नाहीत आणि फ्रँचाईज त्याच्यावर बिल्ड करू शकली नाही. जी कारण शशांक म्हणला की 4 दिशेला 4 तोंड असलेले जर 4 मालक असतील, तर मधल्या अधिकारी गटांची घुसमट होते आणि मग बेस तयार होत नाही. तर मला असं वाटतं, गेल्या 5-7 वर्षात सोशल मीडियाचा जो विनाकारण बागुलबुवा फुगलेला आहे, त्याचा फायदा पंजाब किंग्स, राजस्थान रॉयल्सने चांगला करून घेतलाय. त्यामुळे चित्र तरी निर्माण करता आलंय की आमचा फॅनबेस झालाय. राईट. ते मैदानावर अजून तसं परावर्तित होत नसेल, पण ऍटलिस्ट लॉयल फॅनबेस सुरू व्हायला आता सुरुवात झाली आहे ऑफ द फील्ड. ते अजून मैदानावर यायला वेळ लागेल. नाही, आणि मॅचेस शशांक म्हणाल तसं ते बाहेरच्या वेगवेगळ्या स्टेडियम वरती घ्यायचे, पण मला वाटतं की इट वॉज मोर ऑफ अ, म्हणजे तो रिकव्हरी मॅक्झिमम मिळावी, आणि त्याचप्रमाणे नवीन फॅनबेस जर का डेव्हलप झाला तर तो ऍडेड ऍडव्हान्टेज म्हणून म्हणून पण कदाचित ग्राउंड मूव्ह करत राहिले असतील. पण त्यांनी लॉयल फॅनबेस तयार व्हायला मदत झाली आहे का, तर तो क्वेश्चन मार्क आहे. सुरुवातीपासूनची अजून एक फ्रँचायझी जी स्वस्तात मस्त IPLच्या टीम्स विकल्या गेल्या तेव्हा सगळ्यात कमी पैशात विकलेली जी फ्रँचायझी होती, त्यांनीच पहिलं IPLचं टायटल मिळवून दिलं. आणि त्यांची, मला आठवतंय की पहिल्या सीझन मध्ये पहिली मॅच झाल्यानंतर त्यांना कोणीही 5%चाही चान्स दिला नसेल IPL जिंकण्याचा, आणि ते IPL जिंकले. तर राजस्थान रॉयल्स नावही अजून पहिल्या सीझन पासून तेच आहे. त्याच्याबद्दल काय सांगाल दोघे? राजस्थान रॉयलची एक खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे की शेन वॉन, त्यांचे फर्स्ट कॅप्टन अँड द ओनली ओव्हरसीज कॅप्टन इन द इनॉग्रल एडिशन, त्यांना खूप कन्व्हिन्सिंग, ही हॅड टू बी कन्व्हिन्स्ड की हे कॅप्टन्सी ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला घ्यायला पाहिजे. बिकॉज शेन वॉन हॅड रिटायर्ड फ्रॉम इंटरनॅशनल क्रिकेट. शेन वॉनला वाटलं की आता मी आय एम डन, आय डोंट हॅव इट इन मी टू प्ले क्रिकेट एनिमोर. तो असं होतं की शेन वॉनची एक क्लासमेट रवी कृष्णन त्यांचे नाव आहे, ही वॉज साइंड एज द CEO ऑफ राजस्थान रॉयल्स इन द फर्स्ट सीझन. तो रवी कृष्णन and Shane Warne went to the same school in Melbourne. So he reconnected with him and said ki आता इंडियामध्ये there's a tournament starting, we have got a franchisee, we want to sign you on वगैरह वगैरह, bring you on board as captain. तो शेन वॉनला असं वाटलं की मला काय आता, आय एम डन, मला नाही, आय डोंट वॉन्ट टू प्ले. तो दे हॅड मल्टिपल मीटिंग्स अँड देन मनोज बदाले, RRची ओनर जे आहेत, त्यांनी शेन वॉनला असं सांगितलं की शेन, दिस इज युअर ऑपॉर्च्युनिटी, एक चान्स आहे तुम्हाला टू शो द वर्ल्ड की यू आर द बेस्ट कॅप्टन दॅट ऑस्ट्रेलिया नेव्हर हॅड. 6 weeks, आय डोंट नो हाऊएव्हर लॉंग, खूप कन्व्हिन्सिंग करायला पाहिजे होतं त्यांना की शेन वॉन, कॅन ही कम इन, डू आय वॉन्ट टू प्ले, डू आय नॉट वॉन्ट टू प्ले. शेन वॉन खूप अनडिसाइडेड होता. तो ते एक सेंटेन्सनी शेन वॉनला कन्व्हिन्स झाला की आय एम रेडी टू कम ऑन बोर्ड.
So it is that one sentence from Manoj Badale that changed. Show the world that you are the best Australia captain that never was. ते एक मोटिवेशन होतं शेन वॉनला टू कम इन टू द IPL. अदरवाइज इट वॉज ऑलमोस्ट असं वाटलं की शेन वॉन नाही येणार. So that one sentence changed it all. And after he came into the IPL, Shane Warne was the only overseas captain the first season मध्ये, but everything that he did was almost like an Indian captain. Then he camps करून, he was the one-man army, he was the coach, he was the mentor, he was the captain, he used to run the nets, he used to go to camps, so he used to pick players, and then he used to make a list and send it to the franchisee. So Shane Warne ने handpick केलं स्वप्नील अस्नोदकर, Kamran Khan, Siddharth Trivedi, all these players. Shane Warne had personally seen them, Dinesh Salunke, all these players, and then reported to the franchisee. And one or एक दोन instances असं होतं की franchisee ना शेन वॉनला सांगितलं की हे प्लेयर ऍड कर, त्यांच्या पिक. शेन वॉन ने सांगितलं की आय एम पिकिंग प्लेयर्स हु आय फील विल ऍड व्हॅल्यू टू दिस टीम. तुम्हाला एक एक्स्ट्रा प्लेयर पाहिजे, आय एम नॉट गोइंग टू साइन ऑफ ऑन दॅट. If you want me to do this job of just bringing in somebody based on somebody else's recommendation without me having seen it, मला interest नाही आहे. I am not going to do that. Either तुम्ही मला fully trust करा, नाही तर I am ready to step away. Then finally they gave him the full reins, full control of the team, and decided that you will run the team the way you wanted in the first season. And it is only after that he ran the team. So the team मध्ये it was a single man army. First year Warne was the single man, one man show basically. Whether it is senior player hota, junior player hota, overseas, Indian, there were the same rules for everyone. And that kind of brought the team together. He tried to get the best out of every Indian player. So that is how Warne came into the IPL. Ki initially त्याला interest नव्हता यायला, because he was long retired, though England मध्ये he used to stay, used to divide his time between England, Australia, play a little bit of county cricket and all that. That one statement that तुम्हाला यही एक chance आहे कि to show the world that you are the best Australian captain that didn't lead Australia, that motivated him and he won the title. आणि त्या वर्षी ज्या पद्धतीने ते वॉर्न आणि अननोन भारतीय खेळाडूंची सेना हे जे समीकरण झालं आणि त्याच्यात कळत नकळत खूप छोटे छोटे फॅक्टर्स झाले. म्हणजे सतीश सावंत जे मुंबईतले कोच आहेत ते टॅलेंट स्काउटिंग मध्ये जुबिन भरूचाने इन्व्हॉल्व्ह केलं होतं. जुबिन भरूचा पहिल्या वर्षापासून म्हणजे अजूनही आहे. तर जुबिन भरूचाला आउट ऑफ द ब्लू कॉल गेला अरुण लाल यांचा की काही झालं ना तरी त्या युसुफ पठाणला घेईल. ओके. आणि हे सगळे जण घ्यायच्या आधी आणि किंवा डोमेस्टिक प्लेयर्स, आता युसुफ पठाण तेव्हा ऑप्शन मध्ये होता, बाकीचे प्लेयर जसा शशांक म्हणला की त्यांनी तो MIG ला मुंबईमध्ये बांद्र्यात कॅम्प केला होता स्काउटिंगसाठीचा आणि त्याच्यातनं प्लेयर्स बघून तेव्हा व्हिडिओ अनालिसिसवर जास्त भर न देता स्वतः बघून त्यावर घेतलेले जे खेळाडू होते त्याच्यावर भरोसा ठेवला. दुसरा गोष्ट, राजस्थान रॉयल्स गेल्या 17-18 वर्षात जरी ते टायटल अजून आलेलं नाहीये ना तरी ते स्वस्तात मस्त टीमचं परसेप्शन मात्र त्यांनी बदललंय आदित्य. आता म्हणजे आता बघ 2018 सालची ऑप्शन, ओके, त्याच्यात सर्वात जास्त महागडा खेळाडू राजस्थान रॉयल्सने घेतला. 2019 मध्ये जयदेव उनाडकट राजस्थान रॉयल्स आणि वरुण चक्रवर्ती ते जॉईंट मोस्ट एक्सपेन्सिव्ह होता. 2021 साली क्रिस मॉरिस साठी तेव्हाची विक्रमी बोली लावली गेली होती. त्यामुळे ते त्यांनी बदललंय. कामगिरीत अजून आलेलं नाहीये. पण अजून एक मला महत्वाचा मुद्दा वाटतो त्या राजस्थान रॉयल्सच्या संघाबद्दलचा, आणि की पहिल्या वर्षी ज्या पद्धतीने वॉर्नच्या हातात सूत्र दिली गेली तर पहिल्या वर्षी ते हिंट मिळाली की IPL कशी चालू शकते. आंतरराष्ट्रीय संघ जो असतो ना, कर्णधार किंवा कोच दोघांपैकी एक बॉस, दोघांमध्ये बॉस कोण हा वाद झाला की तेव्हा भारतीय क्रिकेटने जस्ट ग्रेग चॅपेल प्रकरण बघितलं होतं, राईट. IPL मध्ये तिसरा मुद्दा आला. बोर्ड प्रेसिडेंट हा कधी सुपर बॉस नसायचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये.
IPL मध्ये संघ मालक हा सुपर बॉस आहे. म्हणजे एकीकडे विजय माल्या संघ चालवत होते आरसीबीचा, दुसरीकडे स्टेन वॉर्न कर्णधार कोच अजून कोणी सगळ्या भूमिकांमध्ये संघ चालवत होता राजस्थान रॉयल्सचा. KKR मध्ये 3 वेगवेगळ्या स्तंभांचं म्हणणं होतं, माझंच म्हणणं खरं. ती गंमत झाली. मुंबई इंडियन्स मध्ये पहिला सीझन सचिन तेंडुलकर उपलब्धच नव्हता, त्याच्यामुळे नक्की कोण चालवतंय हे सगळं विस्कळीत होतं. ते चित्र पहिल्या वर्षी आपल्याला सुतोवाच झालं की या 3 स्तंभांमध्ये जसा समतोल असेल तशी कामगिरी हळूहळू उंचावत जाईल, जे आपण आत्ताही बघतोय की जे नवीन संघमालक आहेत, आपण लखनौच्या संघमालकांबद्दल म्हणतो, राईट, ते अजूनही आपण त्याच याच्यात आहोत की या तिघांमध्ये जर समन्वय असेल तर संघाचं बरं चालतं. आणि एक युनिफॉर्म फॅक्टर आहे राजस्थान रॉयलची राईट फ्रॉम 2008 टिल टुडे, इररेस्पेक्टिव्ह ऑफ हु इज कॅप्टन कोच, त्यांचा एक मंत्र आहे की वी विल कंटिन्यू टू बॅक अँड प्रमोट यंग टॅलेंट. ओव्हर द इयर्स तुम्ही 2013 मध्ये संजू सॅमसन आला. संजू सॅमसन इनिशियली वॉज साइन्ड विथ KKR. 2009 मध्ये तो KKR ने साइन केला त्याला, बट 2013 मध्ये रॉयल्स गेव हिम दॅट ब्रेकआउट चान्स. 2018-19 मध्ये रियान परागला चान्स दिला त्यांनी, and first 2-3 years Riyan Parag was absolutely nowhere, not a player who you thought will be worthy of retention. Last year त्यांनी breakout season झाली, then he went on to play for India. Now he's captain as a stand-in captain. Vaibhav Suryavanshi at this auction. So there's a long list of players who they've backed over the years, irrespective of wins, losses, performances, and that tradition has continued right from the first season. आणि ते चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांचं वैशिष्ट्य आहे की एखाद्या खेळाडूला सुरुवातीच्या काळात त्यांनी पकडून ठेवलं ना तर तो खेळाडूही सोडून जात नाही. कुणी काहीही बोलो की अरे ह्याला नाही का तिकडे जास्त मिळेल, तिकडे गेल्यानंतर पुढे जास्त मिळेल. जर खेळाडूला त्याच्या उमेदीच्या काळात किंवा त्याच्या पडत्या काळात एखाद्या संघाने हात दिला असेल तर तो खेळाडूही आयुष्यभर त्यांच्याशी लॉयल राहतो. हे राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स वरून दिसतात. इंटरेस्टिंग. पण मला KKR वरती यायचंय, कारण KKR वरती बोलायला हवं, कारण म्हणजे जेव्हा सोशल मीडिया एवढा अग्रेसिव्ह नव्हता किंवा एवढा मोठा नव्हता, त्यावेळी सुद्धा ते ट्रेंडिंग होते असं म्हणायला लागेल. कारण म्हणजे पहिल्या वर्षी म्हणजे KKRनीच IPL ला जे काही ग्लॅमर होतं ते पहिल्या मॅच मध्ये जे काही ब्रँडन मॅक्युलमनी केलं, त्याच्यामुळे KKR आणि ब्रँडन मॅक्युलमसाठी म्हणजे BCCI नेहमीच त्यांना थँक्यू म्हणत राहिलं पाहिजे, अशी ती इनिंग होती. पण त्याच्यानंतर पहिला सीझन असू दे, दुसरा सीझन असू दे, किंवा म्हणजे रादर जेव्हा सौरव गांगुली म्हणजे इकडे हे आला, जॉन बुकानन आल्यानंतर KKR मध्ये जे झालं आणि त्याच्यानंतर पुढची गौतम गंभीर येऊन टीम स्टेबल होईपर्यंतचा जो प्रवास होता, त्यामुळे KKRला फॅन्स किंवा हेटर्स जेवढे मिळाले असतील तेवढे मला वाटत नाही आता सोशल मीडियाच्या ट्रेंडिंग टॉपिक्स मध्ये किंवा कशा प्रकारेही एवढं ग्लॅमर आणि एवढी पब्लिसिटी मिळू शकते. KKRला फर्स्ट 3 years publicity was all Shah Rukh Khan, one man army. फक्त KKR स्टेडियमला येऊन असं वेव्ह केला and then the entire crowd used to go mad. So त्यांना एक effort, they put in the least amount of effort because they did not have to. There was this man who was already a global superstar, biggest actor, King Khan. So that factor, that aura, त्यांना carry केलं first 2-3 seasons. But after the initial aura, त्यांना असं एक point मध्ये आलं की they had to decide की is this the legacy of our cricket team? Is the legacy of your cricket team defined by the star power of your owner? हे question त्यांनी खूप internally they asked themselves. 2010 नंतर they decided no. That is when they decided to rehash the team. But एक problem होतं. आता Eden Gardens was Saurav Ganguly was Eden Gardens. Kolkata म्हणजे it was Saurav. So they had to move out of that identity. And social media was luckily not
as big as it is today. So Twitter वगैरह मध्ये it would have been an absolute meltdown. But त्यांनी एक brave decision घेतली की we will move away from Saurav. We need to develop a new direction आता. And Saurav may or may not fit into that direction. By 2010 Saurav retire झाली होता. 2008 मध्ये international retirement घेतली त्यांनी. So 2 years after that they had to build an identity around. And त्यांनी decide केलं की we want a younger captain. We want an aggressive captain. We want a aggressive leader. त्यांना असं वाटलं की गौतम गंभीर fit into that role perfectly because he had those traits. He had that anger, angry young man ची image होती. But initially, even after Gambhir came in, Eden Gardens and Kolkata did not warm up to him instantly. त्यांना थोडा results घ्यायला पाहिजे होतं. They had to develop that liking and that relationship had to flourish over time. So 2011 मध्ये KKR went to the playoff. त्यांनी 2 playoff match I think they lost in that year, but they went to the playoff. It's only once they started winning, seeing a little more success, the first 3 years मध्ये नाही दिसलं. That is when they started warming up to this team ki theek hai, this is a new team, this is a KKR team, and it is possible ki you can imagine life without Saurav Ganguly. So first 3 years it was all Ganguly and King Khan chi aura hoti that carried the team, but the legacy of being driven by the owner is something they wanted to change. 2011 मध्ये ते change आला, and that is when they started to rebuild. They brought in a new CEO, Venki Mysore, 2011 मध्ये, and he's still with the team after all these years. That is when they professionally decided to run the team. First 2-3 years was just, as Amol mentioned, ki everyone had no idea. Everyone hit the ground running. Everyone had loose ends to tie. तो असं नाही होतं की एक structure होतं. There was no structure. It was only after failure, trial and error of first 2-3 years, lot of teams started realizing the potential. अमोल, पण मग जेव्हा सौरव गांगुली पुणे सुपर टीम कडनं, पुण्याच्या टीमचं नाव काय, सुपर जायंट्स ना काय, पुणे वॉरियर्स कडनं आला होता ईडन गार्डन्स वरती खेळायला, तेव्हा त्याला म्हणजे वेगळा अनुभव आला नाही का? KKR ला बुक केलं फॅन्सनी ते मॅच. एक्झॅक्टली म्हणजे नाही, KKR ला बुक केलं फर्स्ट इयर. येस, 2012 मध्ये त्यांनी बुक केलं KKR ला बिकॉज गांगुली वॉज लीडिंग पुणे वॉरियर्स. बट ते खूप क्विकली चेंज झालं क्योंकि 2012 मध्ये KKR वेंट ऑन टू विन द टुर्नामेंट. त्याला नंतर शाहरुख खान एंटायर फ्रँचाइजनी ईडन मध्ये येऊन एक ट्रॉफी सेलिब्रेशन केलं, एक पब्लिक इव्हेंट केलं कोलकातामध्ये. चीफ मिनिस्टर पण इन्व्हायटेड झाले होते. तो दॅट इज वेन दॅट इमेज चेंज की हे कोलकाताची टीम आहे. राईट. आणि हा विचार करा की बंगाली अस्मिता ही भारतातल्या सर्वात जास्त स्ट्रॉंग अस्मिता असलेलं राज्य आहे, किंवा जी काही राज्य आहेत त्याच्यातलं म्हणजे टॉप टिअर वाले अस्मितावालं राज्य आहे ते. त्यांनी KKR ला आपलंसं करून घ्यायला 5 वर्ष गेली, कारण तोपर्यंत सगळ्या संघांच्या लक्षात आलं की तामझाम ठीक आहे, ब्रँड ठीक आहे, तमाशा ठीक आहे, शेवटी जर क्रिकेटच्या मैदानावर नाणं तुमचं वाजत नसेल तर तुम्हाला कुत्र्यांनी विचारणं अवघड होणार आहे दिवसागणिक. आणि त्याच्यामुळे आपण पहिल्या 5 वर्षानंतर बघितलं की जसा एकीकडे येणारा पैसा वाढायला लागला, ओके, तसं ते इव्हन आउट व्हायला लागलं. आणि आता अशी वेळ आहे की आता बरेच फॅन्स म्हणतात, विशेषतः मराठी क्रिकेट फॅन्स मध्ये ही चर्चा मी खूप ऐकतो की पंजाब किंग्ज, राजस्थान रॉयल्स, RCB त्यांना काय फरक पडतो, त्यांना फक्त छापखाना चालवायचा आहे की. तर IPL हा छापखाना आहे. जे पहिले 8 मालक आहेत ना, ज्यांनी सर्वात जास्त रिस्क घेतली, ते आता नोटा छापतायत. पण त्यांनाही माहितीये की हा छापखाना जर निरंतर चालू ठेवायचा असेल तर संघाकडे दुर्लक्ष झालं तर छापखान्यावर आळा येणार आहे. त्याच्यामुळे हा जो बॅलन्स इथून पुढे स्ट्राईक करायचा आहे. आणि जसा तो सुरुवातीला म्हणलाच आदित्य, की आता अशी वेळ आली आहे की आता टीम्स, जसं ते युरोपियन फुटबॉलमध्ये आपण, कारण ते एका शतकाहून जास्त जुन्या लीग्स आहेत त्या,
त्याच्यामुळे आपण काही संघांचं बघतो की ज्या पद्धतीचा फॅन आहे किंवा ज्या जिओग्राफिकल बॅकग्राऊंड मधले संघ आहेत त्या पद्धतीचा फुटबॉल ते खेळतात असं म्हणलं जातं. तसं IPL मध्ये पुढील येणाऱ्या काळात दिसेल का या पिढीनंतर, हा प्रश्न महत्वाचा आहे असं वाटतं. बरोबर. मला फक्त आता एकच हे करायचं, त्याच्यानंतर मी ग्लोबल अपील बद्दल एक शेवटचा प्रश्न विचारणार आहे. आपण एकच टीम सुरुवातीपासूनची आहे ज्याच्या लॉयल्टी बद्दल आणि ज्याच्या फॅन बेस बद्दल बोललो नाही, ते म्हणजे दिल्ली कॅपिटल्स आत्ताची. आधीची दिल्ली डेअर डेव्हिल्स, ते पण सीझन 1 पासून IPL चा पार्ट आहेत. आणि तिकडे पण बरंच चढ उतार आहेत. म्हणजे मला वाटतं की बऱ्याचशा प्रमाणात दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्सचा प्रवास हा साधारण सारखाच आहे इन टर्म्स ऑफ ब्रँड बिल्डिंग. कारण हो तिकडे आणि आधी GMR होतं आणि मग सज्जन जिंदाल आल्यानंतर जरा स्टेबिलिटी आली आहे. पण हा, सी सॉरी, बोला. ब्रँड बिल्डिंगची मोस्ट इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट आहे कंटिन्युटी. तुम्ही इफ यू लुक एट द दिल्ली डेअरडेव्हिल्स टीम, नेम वन सुपरस्टार हु दे हैव हंग ऑन टू आफ्टर ऑल दीज इयर्स. एक खूप लंबी लिस्ट आहे ऑफ पीपल दे हैव लेट गो ओव्हर दीज. केविन स्टार्टिंग पीटरसन, विथ starting with Sehwag, Kevin Peterson, Andre Russell, AB AB डिव्हिलियर्स. de Villiers. So there is a long list of players who they've let go. Glenn Maxwell. I mean, of course, a different thing. It's a different thing that he has not performed or lived up to that hype. डेव्हिड वॉर्नर. But Delhi Daredevils की problem यही होता है कि continuity नव्हतं. They did not give enough time to themselves to build their brand around a single player. Gautam ऑल्सो Gambhir, डेव्हिड वॉर्नर. David Warner. डेव्हिड So वॉर्नर ऑल्सो. over the years, they've just released, picked, released, picked. His cycle has been following them for many, many years, and that has continued even now. Rishabh Pant captain Zala in 2019, halfway through, after Shreyas Iyer was injured. Shreyas Iyerनी lead केलं 2020 season मध्ये first half before COVID. त्याला नंतर he got injured. Then Rishabh Pant came in. 2 years he led them to the final. Then 1 year later he's out. He's gone to another team. So Delhi Daredevils की problem ये है कि they've not been able to build on a brand because they've lacked that continuity. येस, एक एक चेहरा नाही, हा सर्वात मोठा मुद्दा. आणि तो चेहरा असताना सातत्यपूर्ण कामगिरी. कारण म्हणजे आपण विनोदाने नाही, हे प्रत्यक्षात झालं ना. 2 टीम्स असायच्या की ज्यांच्याकरता मिनी ऑप्शन होते. म्हणजे त्यांच्याकरता प्रत्येक ऑप्शन ही मोठी ऑप्शनच असते. एक पंजाब आणि दुसरी दिल्ली, राईट. जर तुम्ही कुठल्याच बाबतीत कंटिन्युटी नाहीये तर मग कसा, म्हणजे काहीच नाही होणार ना. ना कमर्शियली होणार, ना फॅन बेस तयार होणार, ना कामगिरी देणार. म्हणजे पंजाब 2 वेळा प्ले ऑफला पोहोचले आतापर्यंत ना. आणि दिल्ली 5 वेळा पोहोचलेत, पण ते आठवत नाही. कुठली 5 वर्ष म्हणलं तर खूप कमी जणांना पटकन सांगता येईल कमेंट करायचं म्हणलं तर. पंजाब एकदा जॉर्ज बेलीच्या वेळी पोहोचले होते. दुसऱ्यांदा कधी पोहोचले होते? सगळ्यात पहिले यायला ना, जेव्हा मुंबईलाच First हरवून ते गेले semi-final. होते. फर्स्ट रनआउट युवराज सिंग धावत येऊन केला होता. बरोबर, बरोबर. करेक्ट. तर मला आता एकच विचारायचं आहे की जे आपण मगाशी आपण रेकॉर्डिंगच्या आधी पण मी विचारलं होतं की जसं आपण म्हणतो की ग्लोबली जे फुटबॉल क्लब्स आहेत किंवा जे ग्लोबली जे बास्केटबॉल क्लब्स आहेत त्यांची लॉयल्टी एवढ्या वर्षात एवढ्या स्ट्रॉंगली बिल्ड झालेली आहे. तर आपलं IPL त्याच्या किती जवळ आहे किंवा किती लांब आहे की का तिकडे सुद्धा परदेशातही असंच आहे की काही क्लब्समध्ये लॉयल्टी नाहीये, काही क्लब्समध्ये आहे. कारण आता आपल्या बोलण्यातनं एक लक्षात आलेलं आहे असं की परफॉर्मन्स हॅज लेड टू दी मोर अँड मोर लॉयल फॅन्स. प्रोबेबली एक्सेप्ट बेंगळुरू ज्यांच्याकडे टायटल नाहीये, पण अमोल म्हणाला तशी ओव्हर पिरियड ऑफ टाइम कन्सिस्टन्सी आली आहे. पण म्हणजे लॉयल फॅन्स डेव्हलप होऊन ती गोष्ट मोठी व्हायला आणि ती रिटेन व्हायला, कारण कुठल्या तरी स्टेजला परत ते सॅच्युरेशन येतं. सॅच्युरेशन आलं की तुम्हाला परत रिबिल्ड करायला लागतं. तर ते आता आपण कुठल्या स्टेजला आहोत असं तुम्हाला वाटतं?
मला असं वाटतं की IPL ची रूल्स आता द वे इट इज, एव्हरी 3 years तुम्हाला एक मेगा ऑक्शन करायला पाहिजे. यू आर रिहॅशिंग द स्क्वॉड्स. दॅट इज अ बिग डेट्रिमेंट फॉर टीम्स टुवर्ड्स बिल्डिंग their fan base and culture. Because to me, if you look at Manchester United, Manchester City, LA Lakers, or NBA, whichever franchise, successful leagues, it is built around certain players, the fan base. Now if you're not given a chance to hold on to a majority of your squad, because every 3 years तुम्हाला एक auction, mega auction आहे, and you have to release players, that is a big detriment. That is why a lot of teams are struggling to cope with this challenge of brand building. Outside of that, despite that, because if you see RCB, Chennai, Mumbai, KKR, these 4 teams ची ते एक bond आहे that is unshakable. That brand will only keep building. And KKR ने आता investments केला in different leagues America मध्ये, whether it is in CPL, Caribbean, in different tournaments. So they are building their franchise network globally. Mumbai Indians are also doing the same thing. So they are trying to establish themselves as a network, and their network is serving as a feeder system to the main team, which is Mumbai Indians. At the Corbin Bosch, MI Cape Town मध्ये खूप performances केले आहे. So there are a lot of players who are coming through those ranks, and that is why they are trying to grow that. But fundamentally मला असं वाटतं की IPL ची rules that is there right now of a mega auction every 3 years is one of the biggest detriments. How do you overcome it? That is another debate for us to have, whether it is good, whether it is bad. But fundamentally, I feel the concept of a mega auction every 3 years, mini auction is fine. Tumala, if you want to sharpen edges, 1 or 2 players release Karun, if you want to get somebody else, it is okay. But every 3 years, you looking to rehash squads is a bit of a detriment. राईट. आणि त्याच्यात प्रश्न त्याच्यात म्हणजे मूट पॉइंट तोच आहे की जे शशांक म्हणला की फुटबॉल मध्ये ना क्लब्स आहेत, अमेरिकन स्पोर्टमध्ये फ्रँचायझीज आहेत, पण ते इव्हॉल्व्ह झालेत 100 वर्षाहून जास्त. क्रिकेटमध्ये IPL मॉडेल जे आहे ना, त्याच्यात IPL हा सर्वात मोठा ब्रँड काही जरा तरी राहिलं पाहिजे. ओके, ती जी टिपिकल भारतीय मेंटॅलिटी आहे ना, संस्थेपेक्षा व्यक्ती मोठी नाही होता कामा, त्याच्यामुळे सर्वात मोठी IPL पेक्षा कुठल्याही संघाचा ब्रँड मोठा होता कामा नये, ही कळत नकळतपणे काळजी घेतली गेलेली आहे आतापर्यंत. त्याला जेव्हा तडा जाईल त्याच्यानंतर आपण पुढची स्टेप गाठू शकू. नाहीतर जिथे कल्चर आहे 4 संघांमध्ये तेच लॉयल राहतील. नाहीतर आत्ता विचार कर ना, पंजाब किंग्सला यावेळेस का फायदा झालाय? श्रेयस अय्यर जो भारतातल्या सर्वात चांगल्या T20 कर्णधारांपैकी एक समजला जातो, तो तिकडे गेल्यानंतर काही फॅन्स पंजाब किंग्स फॉलो करायला लागले. मग जर लोक व्यक्ती चेस करतायत तर व्यक्तींची कंटिन्युटी नसेल तर संघांची कशी होणार? हा विचार कोणी करायचा आहे? हा विचार BCCIने करायचा आहे. परफेक्ट, प्रश्नच नाही. आजचं खूपच इंटरेस्टिंग डिस्कशन झालं, कारण हा टॉपिक म्हणजे कट्ट्यावरती आपण बोलायचा का अशा दृष्टीने आपण खूप दिवस विचार करत होतो. कारण 18 वर्ष झालेली आहेत, टीम्स इव्हॉल्व्ह होत आहेत, तसेच फॅन्सही इव्हॉल्व्ह होत आहेत. म्हणजे 18 वर्ष झालेत म्हणजे प्रॅक्टिकली आता 3री जनरेशन आहे ती IPL फॉलो करते, आणि ती जनरेशन फक्त IPLच फॉलो करते. अशी ही जनरेशन आहे की जी रेग्युलर क्रिकेट फॉलो करत नाही इंटरनॅशनल लेवलला. त्याच्यामुळे ही जी जनरेशन आहे ती पूर्णपणे सोशल मीडिया आणि IPLच्या वरतीच मोठी होत असलेली जनरेशन आहे, आणि तीच प्रॅक्टिकली हा ब्रँड पुढे घेऊन जाणार आहे. त्याच्यामुळे याच्या पुढच्या काळात टीम्स लॉयल्टीला प्रेफरन्स देतील, ब्रँडिंगला प्रेफरन्स देतील का आपल्या टीमच्या परफॉर्मन्सला प्रेफरन्स देतील, हे आपल्याला येणारा पुढचा काळ आणि पुढचे ट्रेंड्स कसे जात आहेत ते ठरेल. सध्याचा काळ असा आहे की सगळी कन्व्हेन्शन्स धुळीला मिळवली जात आहेत आणि काहीतरी वेगळंच होत आहे. तसं IPLच्या बाबतीत आणि IPL टीमच्या बाबतीत होईल का हे बघणं पण खूप उत्सुकतेचं ठरणार आहे. अमोल आणि शशांक, आज तुम्ही दोघंही इथे आलात.
आणि कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये सहभागी झालात त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद. खरं तर शशांक, हा एपिसोड आपण स्टुडिओमध्ये रेकॉर्ड केला असता तर अजून मजा आली असती, पण फिर कभी आपण ते नक्की प्लॅन करूया. आज इकडे येऊन गप्पा मारल्या त्याच्याबद्दल दोघांचेही मनापासून आभार. आजच्या कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये आपण इकडेच थांबूया. तुम्ही हा एपिसोड कसा वाटला ते आम्हाला कळवा. एपिसोड जास्तीत जास्त लोकांपर्यंत फिरवा, कारण हा वेगळा विषय आहे. ज्यांनी सुरुवातीपासून आतापर्यंतचा IPL विशेषतः बघितलेला आहे त्यांना हाही विषय नक्की आवडेल. त्यांच्यापर्यंत एपिसोड पोचवा. YouTube आणि Facebook दोन्हीकडे आपला मेंबरशिप ऑप्शनही ओपन आहे. तोही नक्की काय प्रकार आहे ते जाणून घ्या. आजच्या भागामध्ये मात्र आम्ही इकडेच थांबतोय. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा बघत आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद.